गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवाचा शुक्रवारी महाअभिषेक तसेच महाप्रसादाने समारोप करण्यात आला। 3 दिवसांपासून हा धार्मिक उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरू होता। पाळधी येथील साई मंदिरात सद्गुरू साईबाबा, परमभक्त हनुमान आणि स्वयंभू गायल माता यांचे मंदिर आहे। शुक्रवारी सकाळी 9 वाजता नाशिक येथील पंडित दयाप्रसाद चतुर्वेदी यांनी म्हटलेल्या मंत्रोच्चारात साई मूर्तीला झवर परिवारातर्फे महाअभिषेक करण्यात आला। सुनील झवर व सूरज झवर यांच्या हस्ते सपत्नीक होमहवनाची पूजा मंत्रोच्चारात संपन्न झाली। यावेळी अनेक साई भक्त उपस्थित होते। सद्गुरू साईबाबांचा हा महाअभिषेक दुपारी 12 पर्यंत सुरू होता। दुपारी 4 वाजेपासून महाप्रसादाला सुरुवात झाली। पाळधी परिसरातील लाखो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। 3 दिवस सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवात सूरज झवर, नितीन लढा, मधुकर झवर, शरदचंद कासट, दीपक ठक्कर, नरेश दोशी, सतीश अग्रवाल, रामचंद्र झवर, राजेश दोशी, किरण झवर, प्रवीण झवर, चंद्रकांत इंदाणी, राजेंद्र इंदाणी, राजेश तोतला, मनीष झवर, विपुल सुरतवाला, शैलेश काबरा, हितेंद्र चौधरी, कैलास मालू यांनी परिश्रम घेतले। 3 दिवसांपासून सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवाबाबत साई भक्त काय म्हणाले पाहूया। नमस्कार, माझं नाव सुमित राणे। मी या ठिकाणी आत्ता ब्रह्ममहोत्सवाला आलेलो आहे साई मंदिरात पाळधीला। हा महोत्सव दरवर्षी होतो 3 दिवस आणि इकडे आल्यावरती फार प्रसन्न वाटतं। मी स्वतः अमेरिकेहून आलेलो आहे, माझा सहपरिवार माझ्या बायकोसोबत, ती पण आहे बँगलोरची। आणि दरवर्षी इथं महाप्रसाद असतो, सगळेजण येतात, उत्सव होतो आणि फारच छान वाटतं। व्यवस्था सगळी एकदम सुंदर आहे इथे। नमस्ते, मैं पुणे से आई हूँ और मैं हर साल यहाँ साईं बाबा के ब्रह्म उत्सव में आती हूँ। हर साल यहाँ 3 दिन बहुत अच्छे से ब्रह्म उत्सव मनाया जाता है। पहले दिन यहाँ सुंदरकांड होता है जिसकी आयोजना बहुत अच्छे से की जाती है और दूसरे दिन यहाँ एक रात साई के नाम की जाती है जहाँ भजन संध्या होती है और बहुत मज़ा आता है। हर बार नए नए सिंगर्स को मंगवाया जाता है और तीसरे दिन यहाँ महाप्रसाद होता है जहाँ लगभग 10,000 से ज़्यादा लोग आते हैं और आप सब लोगों से भी यही विनती है कि यहाँ आए और महाप्रसाद का लाभ उठाएं। यह मंदिर बहुत अच्छा बनाया गया है इस बार लाल पत्थर से, जो अयोध्या के राम मंदिर में यूज़ किया गया था, वही सेम पत्थर यहाँ साईं बाबा के मंदिर को रिनोवेट करने के लिए बनाया गया है। यहाँ के वाइब्स बहुत अच्छे हैं, एकदम स्पिरिचुअल फीलिंग आती है। नमस्कार, मी सारिका प्रथमेश तोतला। सर्वप्रथम आज मी इथं ब्रह्मोत्सवासाठी आलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून मी ब्रह्मोत्सवमध्ये येत आहे। न चुकता मी ब्रह्मोत्सव हा इथं अटेंड करत असते। विशेष म्हणजे यावर्षी मंदिरात भव्य दिव्य असं नवीन वातावरण इथं तयार झालेलं आहे। छान सुंदर असं नवीन मंदिर इथं तयार करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे यावर्षी या मंदिरात जे दगड यूज केलेले आहे ते अयोध्याच्या राम मंदिरात वापरले जाणारे दगड आणि पाळधीच्या साई मंदिरात वापरले जाणारे दगड सारखे आहे। अशा आनंदायी वातावरणात मी आज इथं सहभागी झालेला आहे। 3 दिवसाचा हा ब्रह्मोत्सव असतो इथं। पहिल्या दिवशी इथं संगीतमय सुंदरकांड, दुसऱ्या दिवशी एक शाम साई के नाम आणि तिसऱ्या दिवशी महाआरती आणि विश्वशांतीसाठी इथं यज्ञ केला जातो। विशेष म्हणजे इथं संध्याकाळी महाप्रसाद सर्व भाविकांसाठी तयार केलेला असतो। ब्रह्मोत्सव हा जो साजरा होतो तो म्हणजे जणू काही दिवाळी जशी साजरी होते तसा हा उत्साह साजरा होतो इथे। 3 दिवसाचा कार्यक्रम असतो, मोठ्या संख्येने भाविक येतात इथे। मी पण दरवर्षीप्रमाणे येतो आणि नवीन वर्ष जसं आपण स्वागत करतो तसा हा उत्सव लोक त्याच उत्साहाने हा साजरा करतात। इथं 23 वर्ष झाले एवढी इथे गोसेवा आहे। हे मंदिराचं तुम्ही भव्य दिव्य हा कार्यक्रम बघतायत, बाहेर सगळा उत्साह बघतायत। हा म्हणजे एकदम एक दिवाळी म्हणा किंवा दिवाळीपेक्षा जास्त जशी साजरी करतो आपण घरी तसं एक वातावरण आहे। सगळे लोक एवढे उत्साहाने येतात, तर खूप सुंदर कार्यक्रम आहे। 23वे वर्ष आहे आणि दरवर्षी लाखो लोक येतात इथे। मी पण दरवर्षीप्रमाणे इथे येतो।